नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांची कृपा सदैव आपल्या सोबत राहो हीच प्रार्थना। जर तुम्ही स्वामी माऊलींवर विश्वास ठेवता तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि भक्तीचा संदेश रोज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तुमचे विचार आम्हाला कॉमेंटमध्ये लिहा, कारण भक्तांचे अनुभव हेच खरी प्रेरणा आहेत। भक्तांनो, जो दुसऱ्याला इजा करतो त्याला त्याचे दुःख परत भोगावे लागते। म्हणूनच इतरांना कधीही त्रास न देता प्रेमाने आणि शांततेने जगावे। स्वामी माऊली म्हणतात, मी या जगाचा प्रकाश आहे। जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही अंधारात चालणार नाही, त्याला सदैव जीवनाचा प्रकाश मिळेल। देवावर विश्वास ठेवणे म्हणजे त्याच्या मार्गावर चालणे। त्याने आपल्याला आधीच पापांपासून मुक्त केले आहे आणि आपल्याला आपली लेकरं बनवलं आहे। पण त्याचं खरं मूल्य आपण आपल्या जीवनात श्रद्धा ठेवून, प्रेम पसरवून आणि सेवा करून दाखवलं पाहिजे। आपण जितका विश्वास ठेवतो तितकं आपलं स्वामींवरचं प्रेम वाढतं, त्यांची कृपा ओळखता येते आणि जीवन अधिक सुंदर होतं। माऊलीची इच्छा आहे की आपल्याला त्यांचं अनंत प्रेम जाणवावं। म्हणून स्वामी समर्थांनी आपल्या जीवनात केलेल्या प्रत्येक उपकारांसाठी त्यांचे आभार मानूया आणि सदैव त्यांच्या चरणी नतमस्तक राहूया। प्रिय स्वामी भक्तांनो, देव हा काही दूरचा, फक्त स्वर्गात बसलेला किंवा पुस्तकांत राहणारा नाही। तो इथेच आहे, आपल्या आजूबाजूला, आपल्या शेजारी, आपल्या हृदयात। तो आपल्या जीवनातील सर्वोत्तम मित्र आणि खरा भागीदार व्हावं अशी त्याची इच्छा आहे। स्वामी माऊली म्हणतात, माझी लेकरं आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगावीत, यासाठी मी सदैव त्यांच्यासोबत आहे। आपल्या जीवनात योग्य, अयोग्य, चांगलं, वाईट यातील फरक ओळखणं महत्त्वाचं आहे। कारण जेव्हा आपण फक्त मनाच्या हिशोबाने वागतो तेव्हा चुका होतात, पण जेव्हा आपण हृदयाचा ऐकतो, श्रद्धेने चालतो तेव्हा योग्य मार्ग सापडतो। माऊली म्हणतात, मी काळाचा, स्थळाचा, अनंताचा देव आहे। मी तुला माझ्या हेतूसाठी निर्माण केलं आहे। तुला आयुष्याचं वरदान दिलं आहे, पण त्याला मर्यादा आहेत। हे जीवन तू हुशारीने वापरशील की वाया घालवशील हे तुझ्या हातात आहे। म्हणून भक्तांनो, प्रत्येक क्षणाची किंमत ओळखा। स्वामींच्या आश्रयाला राहा। त्यांचा मार्ग धरला की सुख, समाधान आणि खरा प्रकाश मिळतो। आपण कधी विचार करतो की देवाने आपल्याला आयुष्यात थोडा अधिक वेळ का दिला नाही? पण सत्य हे आहे की काळ हा आपला नसतो, तो फक्त देवाचा असतो। हा वेळ आपल्याला दिला आहे तो केवळ पृथ्वीवरील त्याच्या कार्यासाठी, त्याच्या इच्छेसाठी। अन्यथा तो वेळ वाया जाईल। देव म्हणतो, काही शिकवणी अशा असतात ज्या केवळ अनुभवाने शिकता येत नाहीत, त्या उदाहरणातून, जीवनातून दाखवाव्या लागतात। म्हणूनच आपल्याला मर्यादित आयुष्य दिलं आहे, पण त्यात जगण्याचं खऱ्या अर्थाने शहाणपण दिलं आहे। माऊलीने आपल्याला या पृथ्वीवर जगण्यासाठी आवश्यक असलेलं सर्व काही दिलं आहे। फक्त आपल्या समजुतीचा आणि बुद्धीचा योग्य उपयोग करायचा आहे। तुमची निर्मिती झाली आहे देवावर आणि इतरांवर प्रेम करण्यासाठी, पृथ्वीवर त्याची सेवा करण्यासाठी। माऊलीची इच्छा आहे की प्रत्येक भक्ताने आपल्या जीवनातील खरी क्षमता जाणून घ्यावी, शिस्त लावावी आणि योग्य मार्गावर चालावं। हो, जीवनात परीक्षा येतील, अडथळे येतील, काहींना लवकर तर काहींना उशिरा। पण कितीही संकट आली तरी विसरू नका, तुमच्या जीवनासाठी देवाची एक महान योजना आहे। एकच देव आहे, त्यानेच आपली निर्मिती केली आहे, तोच आपल्यावर लक्ष ठेवतो आणि तोच आपल्यावर अनंत प्रेम करतो। स्वामी समर्थ माऊलीची इच्छा आहे की आपण सर्वांनी आनंदी राहावं, समाधानात राहावं आणि त्यांच्या कृपेवर श्रद्धा ठेवावी। देवाची इच्छा आहे की आपण स्वतःसोबत, इतरांसोबत आणि त्याच्यासोबत नेहमी शांतीने राहावं। त्याची इच्छा आहे की पृथ्वीवर आणि स्वर्गात आपल्याला चांगलं, परिपूर्ण जीवन मिळावं। तो म्हणतो, माझी लेकरं मला अधिक चांगलं ओळखावं, म्हणजे मला अधिक प्रेम करता येईल आणि दैनंदिन जीवन माझ्यासाठी जगता येईल। स्वामी माऊली सांगतात, माझं लेकरू, मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो की तुझ्या पापाच्या शिक्षेपासून तू वाचावंस, हीच माझी इच्छा आहे। मी तुझे डोळे उघडू इच्छितो, जेणेकरून तुला स्वतःबद्दलचं सत्य कळेल आणि माझं प्रेम किती विशाल आहे हे जाणवेल। कधी कधी आपण सर्व गोष्टी डोळसपणे पाहू शकत नाही, काही वेळा मतभेद होतात, भांडणं होतात, एकमेकांवर राग येतो। पण तरीही देव म्हणतो, मी तुझ्यावर अखंड प्रेम करतो। संकट कितीही असोत, जीवनाच्या सर्वात खालच्या टप्प्यावरही मी तुझ्यासोबत आहे। माझं प्रेम बिनशर्त आहे, अटीशिवाय आहे। हो भक्तांनो, आपण देवाची लेकरं आहोत। जर तुम्ही सहमत असाल तर मनापासून म्हणा, स्वामी माऊली, मी तुझं लेकरू आहे। कारण देवाची दुसरी लेकरं नाहीत, निवडलेलं लेकरू तुम्हीच आहात। तोच सर्व गोष्टींचा पिता, तोच सृष्टीचा निर्माता। त्याचं प्रेम आपल्यापर्यंत पोहोचावं अशी त्याची इच्छा आहे।
पण आपण स्वतःला पूर्णपणे त्याच्या हाती सोडलं नाही तर ते प्रेम आपल्याला अनुभवता येत नाही. म्हणूनच स्वामी माऊली सांगतात, तुमच्या शेजाऱ्यावर स्वतःसारखं प्रेम करा. हीच खरी आज्ञा आहे. जर तुम्हाला देव स्वीकारायचा असेल तर तुम्ही सर्व माणसांचे सेवक व्हा आणि प्रेमाने, नम्रतेने सेवा करा. कारण प्रेमातच देव आहे आणि देवातच आपला खरा प्रकाश आहे. जर तुम्हाला प्रेम म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्या हृदयात डोकवा. तुमचं हृदय तुमच्या प्रिय व्यक्तींशी कसं वागतं हेच खरं प्रेम दाखवतं. कधी कधी आपल्यालाच प्रेम म्हणजे काय हे कळत नाही. कोणी चूक केली, अपमान झाला किंवा फक्त मतभेद झाले त्या क्षणी आपला राग उफाळून येतो. जणू काही रागाला सीमा नाही. पण वेळ जसजसा पुढे जातो राग ओसरतो आणि आपण विसरून जातो. त्यातून एक शिकवण मात्र कायम राहते, चांगुलपणा देवाकडून येतो आणि वाईटपणा माणसाकडून. हेच सत्य स्वामी माऊलीने सांगितलं आहे. म्हणूनच ते म्हणतात, त्यांना क्षमा करा, कारण ते काय करतात हे त्यांना माहीत नसतं. स्वामी समर्थ सांगतात, मीच आरंभ आहे, मीच अंत आहे, मीच पहिला आहे, मीच शेवटचा आहे, मी सर्व काही आहे आणि प्रत्येक गोष्टीत आहे. म्हणून भक्तांनो, स्वतःला विचारा, तुम्ही कोण आहात आणि जीवन खरं तर कशासाठी आहे? उत्तर एकच आहे, प्रेमासाठी, क्षमेसाठी आणि स्वामींच्या मार्गावर चालण्यासाठी. प्रिय स्वामी भक्तांनो, तुमची श्रद्धा ही केवळ शब्दांचा समूह नाही, ती म्हणजे तुमच्या जीवनाचं प्रतिबिंब आहे. तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगता हेच अनंतकाळासाठी महत्त्वाचं ठरतं. हो, हे जग वेडं झाल्यासारखं आहे, प्रत्येक दिवस नवा संघर्ष घेऊन येतो. पण स्वामी माऊली म्हणतात, मी त्या सगळ्या अडथळ्यांवर आधीच विजय मिळवला आहे. मीच तुझी शक्ती आहे, मीच तुझी शांती आहे, मीच तुझा आनंद आहे आणि मीच तुझी आशा आहे. मी तुला कधीच सोडणार नाही, कारण मी तुझ्यावर अखंड प्रेम करतो. देवाचे हे शब्द केवळ औपचारिकता किंवा पोकळ आश्वासने नाहीत. ते जिवंत आहेत, ते खरे आहेत, ते सामर्थ्यवान आहेत. कारण स्वामीच सांगतात, मीच आरंभ आहे, मीच अंत आहे. माऊली आपल्याला सांगतात, आज मला तुझा मित्र व्हायचा आहे. जरी जीवनात बरेच अडथळे दिसतात, जरी आपण देवापासून दूर जात असल्यासारखं वाटतं, तरीही लक्षात ठेवा, जोपर्यंत आपली नजर स्वामींवर आहे तोपर्यंत आपण पुन्हा त्यांच्या हातात परत जाण्याचा मार्ग शोधू शकतो. खरं तर तुमच्या आयुष्यात बदल घडवणारे तुम्हीच आहात. तुम्हाला श्रद्धा ठेवावी लागेल की जेव्हा तुम्ही योग्य ते कराल तेव्हा देव नक्कीच तुमच्या पाठीशी उभा राहील. तुम्ही त्याच्या योजनेचं पालन केलं तर तो तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करील. ज्याही भक्तांनी स्वामींचा हा पवित्र संदेश ऐकला आहे त्यांनी कमेंटमध्ये फक्त एवढे टाईप करा, हो स्वामी आई, मी तुझा पूर्ण संदेश ऐकला आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.